माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि माननीय आमदार श्री हितेंद्र ठाकूर मराठी संमेलनाच्या उद्घाटनानिमित्ताने शनिवारी एकाच व्यासपीठावर शनिवार दिनांक 13 आणि रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी विवा महाविद्यालय विरार येथे जागतिक मराठी अकादमी आणि विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान वसई यांच्या सहकार्याने आयोजित 19वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2024 चे भव्य आयोजन केले आहे। हे संमेलन 2 दिवसीय असणार आहे। 19वे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा 2024 संमेलनासाठी माननीय योगेंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय श्री क्षितिज ठाकूर आमदार, माननीय श्री राजेश पाटील आमदार हे सन्माननीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत। माननीय श्री योगेंद्र पुराणिक उद्योजक व आमदार जपान हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर आमदार वसई हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर जागतिक मराठी भूषण सन्मान 2024 चे मानकरी श्री योगेंद्र पुराणिक विवा चॅरिटेबल ट्रस्ट जीवन गौरव पुरस्कार माननीय श्रीमती संजीवनी खेर ज्येष्ठ पत्रकार आणि अंबरनाथ जपान वाया पुणे माननीय श्री योगेंद्र पुराणिक यांना पुरस्कार वितरण केले जाणार आहे। त्यानंतर दुपारी 2 ते 2:30 वाजता दुसऱ्या सत्राची सुरुवात केली जाईल। वसई डायसेसचे आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो ज्ञानेश्वर पसायदान आणि विश्व संदेश यावर व्याख्यान देणार असून दुपारी 2:30 ते 4:30 ह्या दरम्यान तिसरे सत्र मनुस्मृती ते मंडल आयोग या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे। सदर परिसंवादामध्ये रावसाहेब कसबे, प्रवीण गायकवाड, तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहेत। संध्याकाळी 4:30 ते 6 समुद्रापलीकडे या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे। सदर चर्चासत्रात विश्वास शिंदे स्कॉटलंड, अभिजित घोलप, संगीता हिरे पुनीत, जॉन लोपिस अमेरिका, सोमनाथ पाटील दुबई, दीप्ती डिमेलो ऑस्ट्रेलिया, आर्या तावरे इंग्लंड व इतर मान्यवर सहभाग घेणार आहेत। 5वे सत्र हे सायंकाळी 6:15 ते 8 वाजेपर्यंत चित्र, शिल्प आणि काव्य या सत्रांमध्ये अभिनेते समीर चौगुले हे सन्माननीय उपस्थिती दर्शविणार आहेत, तर वासुदेव कामत चित्रकार, भगवान रामपुरे शिल्पकार यांचा सहभाग असणार आहे। कवी संमेलनाचे आयोजन केले आहे। त्यामध्ये रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, तुकाराम धांडे, विजय चोरमारे, प्रकाश होळकर, नितीन देशमुख, प्रशांत मोरे, नारायण पुरी, भरत दौडकर, वैशाली पतंगे, सिसिलिया करवालो, ज्योती बालिगा, पल्लवी बनसोडे व इतर मान्यवर सहभागी होणार आहेत। रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचे भवितव्य AI या विषयावर चर्चासत्र आयोजित केले असून सदर चर्चासत्रामध्ये विवेक सावंत, विवेक मेहत्रे आणि चिन्मय गव्हाणकर हे सहभागी होणार आहेत। दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत सरस्वतीच्या प्रांगणात या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे। या चर्चासत्रामध्ये डॉक्टर PD पाटील, कुलपती डॉक्टर DY पाटील विद्यापीठ पिंपरी, डॉक्टर जगन्नाथ पाटील ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, नॅक सल्लागार बेंगलोर, क्षितिज ठाकूर आमदार व संजीव पाटील विवा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार, मुबारक सय्यद आदर्श शिक्षक खराशी भंडारा,
प्राध्यापक मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2:30 ते 3:30 या सत्रामध्ये लक्ष्मीची पावले यामध्ये यशवंत गडाख पाटील नगर, युवराज प्रतापसिंह राजे भोसले तंजावर, प्रदीप नारायणकर पुणे, विश्वास ठाकूर नाशिक आणि जयश्री सामंत वसई हे सहभाग घेणार आहेत. दुपारी 4थ्या सत्रामध्ये 3:30 वाजता चित्रपटगृह ते OTT या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सन्माननीय नामदार श्री दीपक केसरकर, मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा, महाराष्ट्र सरकार हे उपस्थित राहणार असून श्री महेश मांजरेकर, श्री श्रीकांत बोजेवार, श्री दिलीप ठाकूर, श्री संजय गायकवाड व श्री नितीन वैद्य हे सहभाग घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाचा सांगता समारंभ केला जाईल.